चान्स आहे. ओमायक्रॉन इज अ न्यू वेरियंट ऑफ द कोरोना व्हायरस. कोरोना व्हायरस आयली ताची मागीर डेल्टा जाली, मागीर डेल्टा प्लस जाली आनी आतां वेरियंट आयला आनी डेल मायक्रॉन म्हणून आनी एक फुडें येवपाचें आसा. पण हाजी इम्पॉर्टंट पार्ट असो आसा की ह्या व्हायरस जी आसा ओमायक्रॉन व्हायरस इट इज हायली इन्फेक्टीव म्हणजे डेल्टा सपोज एका मनशा कडसून 3 मनशांक वताली जाल्यार ही एका मनशा कडसून 10 मनशांक वता, म्हणजे इट स्प्रेड्स फास्टर. पण ताजी एक बरी आसा की इट डज नॉट किल, म्हणजे तातूंत लंग्साचे प्रॉब्लेम जावपाचे आनी ताका पेशंटाक हॉस्पिटलांत घालपाचो आनी तातूंत मरण येवपाचे चान्सीस सामके कमी आहा. तुमी सावथ आफ्रिकेचो जर डेटा पळयत जाल्यार सावथ आफ्रिकेचो दर इज सडन रायज अशीच गेली वयर आनी सकयल आयली आतां इतके पर्यंत पावले, हांगसून सकयल गेली इतके पर्यंत पावली. पण इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दीस इज दॅट डेथ रेट जी आशिल्ली न्हय ती तशीच आहा सकयल, म्हणजे डेथ वाडूंक ना. सो इम्पॉर्टंट कशें लोकांक इन्फेक्शन जाता, पॉझिटिव्ह येतले, नंबर ऑफ पॉझिटिव्हिटी वाडटली, पण तातूंत मरपाचे चान्स सामके कमी आसा. आतां कालचीच हांवें एग्जाम्पल दीत आमचेच न्हय, आमची गोंयची जर कालची एग्जाम्पल घेतली 112 नवे पेशंट आमी पळयले काल, 0 एडमिशन काल. इफ यू सी टू एस्टरडेज एडमिशन इज 0. दॅट मीन एकट्याय पेशंटाक हॉस्पिटलांत घालचो पडूंक ना. दे वर ऑल एट होम ओनली आयसोलेशन. सो चान्सीस ऑफ तातूंत मरपाचे किंवा तातूंत चान्सीस कॉम्प्लिकेशन जावपाचे इज व्हेरी लेस. सो दॅट इज द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दीस ओमायक्रॉन व्हायरस. जरी अशें दिसता की इम्पॉर्टंट ताजो नेगेटिव्हिटी कशें आहा, नेगेटिव्हिटी इज दॅट एकदां नंबर वाडलो न्हय, नंबर वाडलो की देर इज अ प्रॉब्लेम ऑफ इकॉनॉमीक. म्हणजे कितें नंबर वाडलो की गव्हर्मेंटाक मागीर रिस्ट्रिक्शन हाडची पडटी, तर मुवमेंटाचें रिस्ट्रिक्शन हाडची पडटा, देन इकॉनॉमी सफर्स. लोकांक हेल्थ वायज चड त्रास जावचे ना अशें अजून पर्यंत तरी दिसता. पण एक्चुली टायम येता तसोच कळटलो. सपोज आतां आमकां आसा आनी एक एक्चुली आमचें एक्सपेक्टेशन आहा की 15 जानेवारी पर्यंत ऑल ओवर इंडिया आतां जे 500-600 आहा केसीस त्यो 10,000 तरी पावतल्यो 15 जानेवारी पर्यंत. मागीर त्यो फेब्रुवारीन दे एक्सपेक्ट दॅट इट इज टू बी टीच द हायस्ट. अजून पर्यंत आतां हें कशें ह्या न्यूजानूच लोकांनी आपली फेब्रुवारीची सगळी जी कॅन्सलेशन करूंक लागले हॉटेलांचे. सो वॉट इज हॅपनिंग इज द इकॉनॉमीक इम्पॅक्ट चड जातलो रादर दॅन द हेल्थ इम्पॅक्ट. वी हॅव टू टेक आमी रेग्युलर आमची काळजी घेवप सामकी गरजेची आसा. आतां आमचें मशीन येवपाचें आसा, म्हणजे नॉर्मल मास्क घालपाचें आनी हँड वॉशींग डिस्टन्स दवरपाचें. आय थिंक तितकें सुद्दां आमी जर केलें आनी एवॉयड इंडोर म्हणजे AC आशिल्ल्या हॉलान खुबशे जर लोक आसा, गर्दी आसा, जाल्यार थंय जाता तितकें वचचें न्हय. ओपन एअर इज अ लेस प्रॉब्लेमॅटीक. हें मशीन जें आयडेंटिफाय करता ताजें प्रॉब्लेम अशें आहा की आमचे कडेन सद्या एज ऑफ टुडे तें मशीन ना, जिनोम सिक्वेन्सिंग मशीन. सो आतां तुवें धाडलें न्ही ताका 10 दीस तरी लागता येवपाक. तो म्हणसर तूं बरो जावन वता जाल्यार, तो म्हणसर तो जर भायर भोंविल्लो जाल्यार तो खूब जाणांक स्प्रेड करतलो आसलो. सो ताका ताणें घरा कडेन कोणाकय सिम्पटम्स आहा ताणें घरा रावचें. सपोज तें टेस्ट सुद्दां करूंक लोक तयार ना जाल्यार तांणी सुद्दां घरा रावन आपल्याक आयसोलेट करप सामकें गरजेचें आसा. आनी S जीन म्हणून आयला, S जीन जर तुजे कडेन ना दॅट मीन यू मे बी लायकली दॅट इट कॅन बी ओमायक्रॉन. सो ते आतां आमी सगळे जाण इज ट्रायंग टू डू दॅट. ताका ICMRची अजून परमिशन मेळना, पण ICMRचे जर परमिशन मेळ्ळें जाल्यार दॅट वील बी अ फास्टर टेस्ट. म्हणजे आमकां इमिजिएटली कळटली की तूं जर S जीन नेगेटीव आसा दॅट मीन्स यू आर अ चान्सीस दॅट यू मे ओमायक्रॉन पॉझिटीव. S जीन पॉझिटीव आहा म्हणजे व्हेरी अनलायकली दॅट यू वील बी ओमायक्रॉन. सो एटलिस्ट तुका तुजे ते 14 दिसाचे आहा ते 10 दिसाचेर हाडूंक मेळटलें. CDC गायडलायन्स जर अमेरिकेचे गायडलायन्स पळयल्यार ते म्हणटा 5 दिसांनी सुद्दां इज इनफ फॉर दीस मंथ. पण आमचे अजून पर्यंत गायडलायन्स येवंक ना सारक्यो. आनी इम्पॉर्टंट पार्ट तुवें सांगला तुमी डबल वॅक्सिनेट आहा आनी तुवें बुस्टर घेतिल्लो आसा जाल्यार यू नीड नॉट आयसोलेट ऑल्सो, म्हणजे क्वॉरंटायन सुद्दां करपाची गरज ना. पण हें कशें हें अजून पर्यंत सारक्यो सेंट्रल गव्हर्मेंटाच्यो गायडलायन येवप इम्पॉर्टंट. आतां इम्पॉर्टंट आसा पॉयंट जो आसा तो स्कुलांच्या हांगा 10वी 11वी 12वी स्टुडंटांक. सो ते पेरंट्स हॅव टू बी नाव रियली दीस दॅट तांणी कन्सेंट दिवचो पडटलो. सेकंड तांणी मोबायल आपलो किंवा भुरग्या कडेन जर मोबायल आसा तो नंबर घालूंक जाय. सो भुरगीं जेन्ना शाळेन येतलीं 3 तारखेच्यान तेन्ना दे शूड बी हॅविंग द मोबायल नंबर आपल्या बापायचो किंवा तुमचे कडेन आसा जाल्यार, प्लस तुमचो आधार कार्ड जाय किंवा खंयचे तरी आयडेंटिफिकेशन सारकें जाय. सो दॅट तांकां वॅक्सिनेट करूंक मेळटलें विदावट आवय बापायच्या परमिशना शिवाय. म्हणजे तांचे सिग्नेचर ना जाल्यार तांकां वॅक्सिनेट करूंक मेळटलें. बिकॉज ते थंय वतले आनी करतले शाळेन, म्हणजे तो भुरगो थंय येवचो ना. सो 10वी 11वी आनी 12वीच्या स्टुडंटाच्या आवय बापायनी 3 तारखेच्यान जेन्ना सुरू जातले तेन्ना तांणी मेंटली प्रिपेर रावपाक जाय की आपले कन्सेंट घेवपाचे. ऑल स्कूल्स वील कॉन्टॅक्ट देम. 3 तारखेच्यान सुरू जातले आनी म्हाका दिसता एका PSCक अरावंड 2000 बी भुरगीं आसतलीं. सो एक आठवड्या भितर सगळ्यांचें वॅक्सिनेशन जावंक शकता. 12 to
15 येतले मागीर ताजे पेक्षा सकयल येतले सो हळू हळू करून आय थिंक वील गेट एवरीबडी वॅक्सिनेटेड. ते बुस्टर डोज आहा पळय ते इट इज कंपल्सरी फॉर अस. इट इज नॉट अ कंपल्सरी, नथिंग इज कंपल्सरी, इवन वॅक्सिनेशन फॉर दॅट मॅटर इज नॉट कंपल्सरी. पण तुजें रिस्ट्रिक्शन येता, तूं जर वॅक्सिन घेना न्ही जाल्यार तुवें RT-PCR करची पडटली, तुवें प्रत्येक फावट नाकान घालून घेवचें पडटलें. सो दोज थिंग्स आर रिस्ट्रिक्शन विच इज हाय कोर्ट हॅज एग्रीड टू द गव्हर्मेंट दॅट दिट मच ऑफ रेस्ट्रिक्शन इज नेसेसरी म्हण. म्हणजे कितें हांव सगळें म्हणटा हांव घेवचो ना, तूं घेना तो बरो आसा पूण तुवें दुसऱ्यांक त्रास दिवं नाका न्ही. सो यू कम विथ द टेस्ट. सो इम्पॉर्टंट कशें तुका वॅक्सिन घेतलें म्हणून तुका ओमायक्रॉन जावचो ना अशें कांय ना, पूण तुका कॉम्प्लिकेशन जावपाची आनी तातूंत तूं मरपाचो चान्स एकदम निग्लिजिबल आसा. सो आय थिंक एवरीबडी शूड गेट देमसेल्फ वॅक्सिनेटेड. आमचे 6% काय 7% कितें उरल्या ते सगळ्यांक ताका वॅक्सिनेशन घेवप. अदर स्टेटीन बी आतां ह्युमन डेन्सिटी चड आसा. तेजो प्रभाव एक्चुली पॉझिटिव्हिटीचेर जाता. जेन्ना लायक ह्यूज स्टेट आहा न्ही ते सगळी कडेन तुजे आपले टेस्ट करतात आनी मागीर थोडे कडेन पॉझिटिव्ह येता. सो तांचो पॉझिटिव्हिटी रेट सदांच कमी आसा. दिल्लीचो तुमी धरत, दिल्ली हॅज ऑलरेडी इम्पोज सो मेनी रिस्ट्रिक्शन वेन इट इज 0.56 तांचो. आमचो कालचो रेट आहा 3.9%. इट इज हाय, बट आमचे हें कमी जाता. म्हणजे दोज वर सिम्टोमॅटीक जो जाका त्रास जाता पळय तोच येता. सो सिम्टोमॅटीक पेशंटाचो 3.5 जाता, सो 4 बी असो. तांचे कशें आहा सगळे जर मिक्स केले जाल्यार ते खूब जाता न्ही. विलेजी कुशीकच्यो सरावंडींग आहा थंय कांय ना कोवीड बिवीड काय. सिटीनी सगळे कॉन्सन्ट्रेट जाल्लो आसा सगळें. हांगा सुद्दां तुवें पळय पणजी, मडगांव, कांदोळे दीज आर द एरियाज वेर इट इज मॅक्सिमम बिकॉज द डेन्सिटी इज हाय. सो जंय डेन्सिटी हाय आहा तें असल्या कारणान तो तांची पॉझिटिव्हिटी पळयत जाल्यार हाय आसतली. फाल्यां पणजेचें पॉप्युलेशन घेतलें जर केलें जाल्यार ताची आनी हाय आसतली. पण तशें तूं करूं शकना, तूं स्टेटीचें पळयता न्ही. दॅट्स वाय इन अ बीग स्टेट द पॉझिटिव्हिटी रेट इज व्हेरी लो. पण आमचे कडेन बिकॉज आमचें पॉप्युलेशन लायन हा कॉन्सन्ट्रेटेड आसा सो आमचे टेस्टूय कमी जाता. पीपल डोंट कम फॉर टेस्टिंग. आय रिक्वेस्ट पेशंटांनी आपल्या करपाचे कॉन्टॅक्ट्सांनी तरी करून घेवपा जाय सो दॅट यू कॅन प्रिवेंट द नंबर फ्रॉम रायझिंग. So since Goa is a tourist state, you see a lot of people gathered here and now since New Year. So what precautions and what government प्रिकॉशन्स आहा ती व्हेरी सिंपल न्ही. यू हॅव टू वेअर मास्क, यू हॅव टू कीप डिस्टन्सीस एज फार एज पॉसिबल. तुका सामकी गरज ना जाल्यार ते भितरल्या गर्दीन वचपाची कांय गरज ना. किंवा सामकी एका क्लोज हॉल आसा आनी थंय AC आसा चलता आनी गर्दी आहा जाल्यार थंय वचपाची तुका गरज ना न्ही. सो यू कॅन एवॉयड वॉट एवर यू कॅन एवॉयड. आय थिंक इन नेक्स्ट 15-20 days यू हॅव टू एवॉयड. जायत ना थंय सामकें सोयऱ्याचें लग्न आसा अशें तो कितें करतो तो देन यू हॅव टू गो. बट इफ यू कॅन एवॉयड दिस फंक्शन आय थिंक यू शूड एवॉयड. दॅट इज इतलें जितकें तरी आमी करूं शकता.